सुमित, काय सांगाल आता विविध संघटनांचे कर्मचारी जे आहेत ते देखील आता बेस्ट संपात सहभागी होण्याची भाषा करत आहेत, काय अपडेट द्याल? खर तर पालिकेच्या बेस्टच्या म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या संप आजपर्यंत जेवढे झाले त्या संपामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त काळ हा संप कधी टिकला नव्हता। त्याच्या आधीच संप हा बंद होत होता। मात्र ही पहिली वेळ आहे की बेस्टमध्ये साधारणतः 4 दिवस संप सुरू आहे आणि त्याच्यामध्ये बेस्ट उपक्रमाच्या अखत्यारीत असलेला विद्युत विभाग हे देखील आता याचे कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी होत आहेत आणि आता पालिकेचे कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी होणार आहेत। त्यांनी इशारा दिलेला आहे की जर आजपर्यंत ह्या संपात कोणताही तोडगा निघाला नाही तर उद्यापासून पालिकेचे कर्मचारी देखील या सगळ्या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच आता या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात। जर पालिकेचे कर्मचारी जर संपामध्ये सहभागी झाले तर मग मुंबईच कदाचित ठप्प होण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत सध्या मुंबईकर देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। गेल्या 4 दिवसांपासून संप सुरू आहे बेस्टचा, कसा त्रास होतोय सगळा, कारण मोठ्या प्रमाणावरती बेस्टने देखील प्रवास करणारे प्रवासी असतात, कारण मुंबईची जीवनवाहिनी जशी रेल्वे है तशीच बेस्ट देखिल है। मेरे को नहीं आता तो। अच्छा, मुझे बताइए आपको तकलीफ क्या हो रही है पिछले 4 दिनों से? तकलीफ बहुत हो रही भाई, हम लोग मिडिल क्लास के लोग जो बस में जाने के लिए नहीं हो रहा है तो उसके लिए हम लोग को ज्यादा भाड़ा देके बसों में ट्रैवल करना पड़ रहा है, इसमें ट्रैवल कर रहा है। अब इसके लिए कोई एक्शन नहीं उठा रहे, 3-4 दिन होने आ रहे। अभी घर वाले जाने के लिए तकलीफ हो रही, हम लोग को यहाँ से भाईकल्ला क्या बोलते चेंबूर इधर जाना पड़ रहा है, टैक्सी में जाना पड़ रहा है। इतना पैसा हम लोग थोड़ी दे सकते सर, हम लोग तो बस में सफर करने वाले लोग हैं। अभी इसका हल सरकार को निकालना चाहिए, निकाल रही नहीं है। फिर बेस्टचा संप जर आज मिटला नाही तर उद्यापासून पालिकेचे कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहेत, त्याच्यामुळे मुंबई कदाचित जास्त ठप्प होईल असं वाटतंय? नाही, मला नाही वाटतं की चालू होणार आहे। आता काय बघा, मीटिंग फक्त बसलेली आहे, फक्त मीटिंग चालू आहे। आता कधी चालू होणार आहे माहिती नाही, तोडगा खरं तर निघत नाही। खरं तर आपण पाहिलं त्रास काही हा फक्त कोणा एका दुकानालाच नाही तर सगळ्यांनाच होत असतो, कारण संप जेव्हा होतो त्यानंतर त्या संपामध्ये होरपळला जातो तो सामान्य मुंबईकर। कारण ग्राउंड लेवलवरती जरी राजकारणी किंवा मोठ्या लेवलवरती त्यांच्या संपर्कांच्या आणि प्रशासनाच्या बैठका होत असतील तर त्याच्यावर जेव्हा तोडगा निघत नाहीत त्यावेळेला हा संप सुरू राहतो आणि मग त्रास हा सगळ्यांनाच होत असतो। अर्थात आज जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर कदाचित पालिकेचे कर्मचारी देखील या संपात सहभागी होतील आणि मुंबईकरांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे। निश्चितच धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। या संपाचे अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणूनच घेणार आहोत। वृषाली, जसं आता आपण पाहिलं अगदी 4थ्या दिवशी सुद्धा आपल्या प्रलंबित मागण्यांकरता बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत। आज 4था दिवस आहे तरीही संप हा दीर्घकाळ सुरूच आहे। बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यानं सगळ्या बस आपण पाहतोय डेपोमध्ये थांबलेल्या आहेत। मुंबईकरांवर दुहेरी संकट आहे, कारण विद्युत विभागाचे कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झालेले आहेत। पालिका कर्मचारी सुद्धा संपात सहभागी होण्याकरता सज्ज आहेत, उद्यापासून तेही सहभागी होतील असं म्हणतायत। तर 4था दिवस आहे आजच्या संपाचा, त्यामुळे खासगी बस लूट करतात मुंबईकरांची। टॅक्सी आणि रिक्षावाले सुद्धा अगदी मुंबईकरांना वेठीस धरताना दिसतात।